हाय हॅलो श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर इथे आज आपण बघणार आहोत 6 to 12 मंथ बेबी फ्रॉक 2 लेयर्समध्ये मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने 6 ते 12 महिन्याच्या मुलीसाठी आरामशीर हा फ्रॉक बसून जातो आणि छान देखील दिसतो। तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने इथे आपल्या फ्रॉकला लेयर्स आलेले आहेत आणि प्लेट्स देखील पडलेल्या आहेत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे फ्रॉक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तरचं कापड। तर इथे मी अस्तरचं कापड 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यावर 7 इंच इतकं माप टाकणार आहे। सात इंच इतका माप टाकून झाल्यानंतर एक सरळ रेषा आखून घेणार आहे आणि खालच्या बाजूने देखील कापड मी सरळ करून घेणार आहे। त्यानंतर 3.5 इंच इतकं शोल्डरचं माप घेणार आहे आणि 1.5 इंच इतकं गळ्याचं माप घेणार आहे। गळ्याचं माप टाकून झाल्यानंतर आर्म होल इथे मी 3.5 इंच घेणार आहे आणि चेस्ट आपल्याला 6 + 1 म्हणजे 7 इंच इतकं घ्यायचं आहे आणि कमरेचं माप आपल्याला 5.5 + 1 इंच बरोबर 6.5 इंच इतकं माप आपल्याला या कपड्यावर टाकायचं आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे सर्व माप टाकून झाल्यानंतर आपल्याला गळ्याचं माप देखील इथे टाकायचं आहे। तर पाठच्या गळ्याचं माप मी 2 इंच इतकं टाकून घेणार। त्यानंतर आपल्याला फ्रॉकच्या पुढच्या साइडनं फ्रिल बनवण्यासाठी कापड कट करायचं आहे। तर त्याची लांबी मी 40 इंच घेतलेली आहे। एका बाजूने 4 इंच आणि दुसऱ्या बाजूने 7 इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि ते क्रॉसमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपले पुढची बाजू आणि पाठची बाजू फ्रॉकची बनलेली आहे आणि ते आता अस्तर आणि कापड दोन्ही आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाठची बाजू सर्वप्रथम स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर पुढचा भाग स्टिच करून घेणार आहे। तर अशा प्रकारे कपडा आणि अस्तर मी एकमेकांना अटॅच करून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर इथे अशा प्रकारे मी संपूर्ण कपडा पाठची आणि पुढची बाजू फ्रॉकची स्टिच करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला फ्रॉकचा घेर बनवण्याकरता लागणार आहे अस्तरचं कापड। तर इथे अस्तरचं कापड मी 10 इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि त्याची लांबी घेतलेली आहे 16 इंच इतकी। ते अस्तरचं कापड मी 2 भागमध्ये कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जो अस्तरचा कपडा कट करून घेतला होता त्याला 5 नंबरची शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे, कारण की आपल्याला त्या अस्तरच्या कपड्याला चुन्या बनवायच्या आहेत।
त्यानंतर आपण जी अस्तरला 5 नंबरची शिलाई मारली होती त्यातला एक धागा खेचायचा आहे आणि अशा प्रकारे अस्तरला आपल्याला चुन्या बनवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही अस्तरच्या कापडाला अशाच प्रकारे आपल्याला चुन्या बनवायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे आपल्याला फ्रॉक बनवण्यासाठी लागणारं जे मेन कापड आहे ते कापड घ्यायचं आहे, डबल फोल्डमध्ये घ्यायचं आहे। 17 इंच इतकी लांबी आणि 11 इंच इतकी उंची घ्यायची आहे। आणि त्यानंतर या कपड्याला आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही, मी ज्या प्रकारे प्लेट्स टाकत आहे त्याच प्रकारे आपल्याला या कपड्यावर प्लेट्स टाकायच्या आहेत। कपड्याला बॉर्डर अटॅच करून झाल्यानंतर इथे आपला जो फ्रॉकचा मेन घेरचा कपडा आहे तो बनवून तयार आहे। अशाच प्रकारे जो अस्तरचा कपडा आहे त्याला 1 इंच इतकं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तरला शिलाई मारून झाल्यानंतर पाठच्या बाजूचा जो फ्रॉकचा कपडा आहे त्याला 1/2 इंच इतकं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि पाठचा भाग देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे इथे पाठचा आणि पुढचा घेर, फ्रॉकचा घेर मी बनवून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता फ्रॉकचा घेर पुढचा आणि पाठचा भाग असा बनवून तयार आहे। त्यानंतर याच प्रकारे जो आपल्याला पुढच्या बाजूला याला फ्रिल अटॅच करण्यासाठी आपण जो कपडा कट केलेला होता त्याला आपण अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, प्लेट्स टाकायच्या आहेत। तर इथे मी 1-1 इंचाच्याच प्लेट्स टाकणार आहे।
हे सर्व कपड्याला प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून काढणार आहे। हा पण कपडा मी मोजून बघणार आहे की आपल्या प्लेट्स व्यवस्थित बसतायत की नाही ते। आणि मोजून झाल्यानंतर या कपड्याला पण आपल्याला बॉर्डर अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने या कपड्याला पण लेस अटॅच करून झालेली आहे आणि याला मी प्रेस करून घेतलेला आहे, इस्त्री करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या प्लेट्स व्यवस्थित सेट होतील। आणि त्यानंतर या दोन्ही कपड्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, अटॅच करून तर अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर इथे बघा फ्रॉकचा आपला फ्रंट साइडचा घेर हा छान असा बनून तयार आहे। त्यानंतर आपल्याला पाठच्या फ्रॉकचा जो पाठचा भाग आहे त्याला बटन लावण्याकरता आपल्याला एक पट्टी बनवायची आहे। तर इथे मी 2.5 इंच इतकी लांबी रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ती याला अशी फिट करून घेतलेली आहे, लावून घेतलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला अस्तरचं कापड घेतलेलं आहे 1.5 इंचाचं आणि ते पण याला अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। पाठचा भाग हा अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे। त्यानंतर चेस्टचा पुढचा भाग आणि घेरचा पुढचा भाग तो एकमेकाला अटॅच करून घ्यायचा आहे, शिलाई मारून घ्यायची। तर फ्रॉकच्या गळ्यासाठी आणि बाहीला लावण्याकरता आपल्याला क्रॉसमध्ये इथे 1.25 इंचच्या इतक्या पट्टी लागणार आहे। तर त्या पट्ट्या मी अशा क्रॉसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि एकमेकावर ठेवून अशा प्रकारे अटॅच केलेल्या आहेत। अशा पद्धतीने बनवलेल्या पट्ट्या आपल्याला फ्रॉक ही उलटी ठेवायची आहे आणि त्यावर ही पट्टी आपल्याला शिवून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पट्टी आपली बाहीला फिट करून घ्यायची आहे आणि याच प्रकारे गळ्याला आणि दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला अशीच पट्टी लावून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर फ्रॉकला आपल्याला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे। आधी मेन जो कपडा आहे त्याला शिलाई मारायची आहे, अस्तरचा भाग हा वर ठेवायचा आहे आणि मेन कपड्याला शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही इथे शिलाई मारून घ्यायची आहे।
तर इथे फ्रॉकला मी 1-1 इंचाची फिटिंग टाकलेली आहे आणि त्याला शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून फिटिंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर फिटिंग केलेल्या बाजूकडनं मी इथे वरलॉक करून घेणार आहे, म्हणजे आतल्या बाजूकडनं फ्रॉक हा टोचला जाणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपला 6 ते 12 महिन्याच्या मुलीकरता फ्रॉक हा बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.